हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं तुमचे नेहमी खूप सारे प्रश्न असतात, तर त्यातला बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे की ताई तू तुझ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्या कशा उजळवतेस? चांदीच्या म्हणा, पितळेच्या म्हणा, तर कसं करतेस? भांडी कशी साफ करतेस देवाची? तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू. तर मी खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही करत, कारण त्याची बरीचशी कारणं आहेत, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सध्या मी कसं उजळवते, कसं साफ करते ते मी तुम्हाला सांगते. तर पहिले मी सगळं वेगवेगळं करून घेते. म्हणजे चांदीचे जे देव आहेत ते वेगळे काढून घेतले एका प्लेटमध्ये. त्यानंतर जे पितळेचे सगळे देव आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. कुठलीही देवपूजा म्हणा किंवा कुठलीही पूजा म्हणा ज्याच्यामध्ये स्वच्छता नसेल, समजा आपले देव स्वच्छ नसतील, असे छान टवटवीत, प्रसन्न दिसत नसतील, तर ती देवपूजा पण तितकी प्रसन्नता म्हणजे त्या देवपूजेला येत नाही. तुम्ही बऱ्याचदा म्हणता, की "ताई तुझी देवपूजा बघितल्यावरती खूप प्रसन्न वाटतं." तर त्याचं कारणच ते असतं, की देव नेहमी स्वच्छ असले, सुंदर असले, छान व्यवस्थित असले, की आपली पूजा सुद्धा तितकीच छान प्रसन्न दिसते. कारण देवांना सुद्धा प्रसन्न वाटतं. आपणच आपलंच उदाहरण घेऊ. जर आपण अंघोळ केलेली नसेल, तर आपल्याला कसं वाटतं? आणि जेव्हा आपण अंघोळ करतो, त्याच्यानंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं. तर तशीच ही गोष्ट असते. तर आज बघा आता हे सगळं पहिले देव वेगळे करून घेतले. त्यानंतर एकूण एक गोष्ट मी स्वच्छ करते. पण या सगळ्या गोष्टीला मला 2 तास तरी आरामात जातात. कारण तुम्ही बघत असाल, की इतके सारे देव, इतक्या साऱ्या वस्तू साफ करण्यामध्ये खूप वेळ जातो. तर म्हणून अशा प्रकारे मी देव स्वच्छ करते ना, ते आठवड्यातून 2दाच करते. कारण सारखं-सारखं करणं सुद्धा अपायकारक होऊ शकतं. कसं ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर आता बघा मी इतर दिवशी मी फक्त देवांना अंघोळ घालते. तर आता हे जे तांदूळ आहेत ते शक्यतो मी पौर्णिमेला बदलते. पण जर मला वाटलेच, की कधी-कधी कसं पाणी वगैरे लागतं त्याने सुद्धा बुरशी लागते. हवामानानुसार सुद्धा लवकर खराब होतात. तर त्याच्यानुसार मी बदलते. तर हे जे देव मी स्वच्छ करते ते मी माझ्या ओट्यावरतीच करते किचनच्या. कारण देवघराच्या इथे तेवढी जागा नाहीये, की तिथे मी अशा प्रकारे देव स्वच्छ करू शकते. आणि आणि स्वयंपाकघराचा ओटा हा अन्नपूर्णेचं स्थान आहे. तर म्हणून इथे मी स्वच्छ करते. त्यानंतर त्यासाठी काय घेतलंय बघा मी ॲक्लिन पावडर लागणार आहे आपल्याला पितळेचे, तांब्याच्या गोष्टींसाठी आणि लिंबू घेतलेत. तर आता सुरुवात मी स्वामींपासूनच करणार आहे. तर स्वामींच्या मूर्तीला पितळेची जी पण मूर्ती असेल तर पहिले पाणी घालून घ्यायचं कधी पण. आणि देवांना स्वच्छ करताना असं वेगळं पाणी घ्या, वेगळी प्लेट घ्या. एकाच प्लेटमध्ये सगळ्या देवांना स्वच्छ करू नका. तर बघा अशा प्रकारे लिंबूला थोडीशी पावडर घ्यायची आणि ती अशा प्रकारे आपल्या मूर्तीवर किंवा तुम्ही भांडी स्वच्छ करत असाल तर त्याच्यावर अशा प्रकारे लावायची. आणि बघा तुम्ही की मूर्ती किती स्वच्छ होते. लगेचच म्हणजे काहीही घासावं लागत नाही अजिबात, खूप जोर द्यावा लागत नाही. तर स्वामींचा चेहरा आणि अंग याच्यामधला फरक तुम्हाला दिसत असेल. तर आता हा पाठीचा भाग आहे आणि माझी ही स्वामींची जी मूर्ती आहे ना, ती एकदम प्लेन आहे. खूप कमीत कमी काम याच्यावर केलेलं आहे. त्यामुळे आणि हे जे पितळ आहे ना, हे खूप जुनं पितळ आहे. ही 20-22 वर्ष आधीची मूर्ती आहे. पण तुम्हाला वाटणार नाही मूर्तीकडे बघून की खरंच इतकी जुनी मूर्ती आहे ही. तर बघा आता स्वामींच्या डोक्याला पण थोडीशी पावडर लावते, तर मी ही हाताने लावते. मग मी लिंबूचा वापर करत नाही असं करताना. आणि खूप छान निघतंय आणि मूर्ती एकदम बऱ्याचदा ना पितळेच्या मूर्तींमध्ये मध्ये-मध्ये डाग बसतात. काळे-काळे डाग, इतके कठीण डाग बसतात की ते निघत नाहीत. पण अशा प्रकारे तुम्ही नेहमी स्वच्छ कराल, तर तुमची मूर्ती नेहमी पहिल्यासारखी आणि नव्यासारखी दिसत राहील. तर बघा अशा प्रकारे आता ही पावडर मी लावून घेतली आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. जेव्हा पण तुम्ही तांब्या पितळेची भांडी म्हणा किंवा मूर्ती म्हणा तुम्ही स्वच्छ करता, तेव्हा नेहमी प्यायचंच पाणी वापरा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बोरिंगचं पाणी असतं, तर बोरिंगचं पाणी वापरू नका. जे म्युनिसिपालिटीचं किंवा पिण्याचं पाणी येतं, तर त्या पाण्याचा वापर करा. त्याच्यामुळे आपली जी पितळेची जी शाईन असते ती नेहमी चांगली राहते. लगेचच डाग पडत नाहीत. कारण बोरिंगच्या पाण्यामध्ये आधीच खूप क्षार असतात आणि त्या क्षाराचा या भांड्यांवरती परिणाम होतो. तर त्याच्यामुळे बघा हे पाणी
जे इतर दिवशी आपण अंघोळ घालतो देवांना, तर ते पाणी तुम्ही ग्रहण करू शकता किंवा तुम्ही झाडांना घालू शकता. पण ह्या पाण्यामध्ये ही पावडर होती, तर म्हणून मी हे पाणी फेकून दिलंय. आणि त्यानंतर बघा हँड वॉश घेतलाय आणि हँड वॉशने अशा प्रकारे स्वच्छ करते. कारण जो पावडरचा जो थर असतो ना, तो निघून जातो आणि मूर्ती लवकर काळी पडत नाही आणि एक खूप छान अशी शाईन येते. तुम्हाला दिसत असेल बघा मी स्वच्छ करताना छान शाईन येते. तर हे लावताना सुद्धा ना, जसं लहान मुलांना कसं आपण बोलतो, की झालं, झालं, आता झालं, आता 1 मिनिटं. तर तसंच माझ्या तोंडातून सुद्धा असंच नेहमी येत असतं. जेव्हा पण मी स्वामींची मूर्ती किंवा अ, इतर मूर्ती सुद्धा मी साफ करते ना, तर तेव्हा म्हणजे उजळवते. तर तेव्हा असंच नेहमी, "स्वामी झालं, आता 2च मिनिटं, 1च मिनिटं, आता लगेच मी पाणी टाकते." असं नेहमी माझ्या तोंडातून निघतं आणि अशा प्रकारे माझी म्हणजे ह्या मागचा हेतू हाच असतो, की आपले देव स्वच्छ असावेत, स्वच्छ निघावेत. आपण जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जे दही म्हणा वगैरे वापरतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा आंबटपणा भरपूर असतो. त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक प्रक्रिया होत असते मूर्तीसोबत आणि त्याच्यामुळे पण मूर्त्या लवकर खराब होतात, झिजतात. तर ही पावडर खूप खूप सेफ आहे. ही म्हणजे जिथून मी घेतलेली आहे मूर्त्या ऑलरेडी पितळेच्या, तर त्यांनी मला हे सांगितलंय. तर बघा तुम्हाला दिसत असेल फरक, की मूर्ती किती स्वच्छ निघाली एकदम छान. आणि अशा प्रकारे स्वच्छ केल्यानंतर ही मूर्ती जवळपास 4-5 दिवस सुद्धा म्हणजे अशीच छान चमकत राहते, लवकर काळी पडत नाही. तर अशाच प्रकारे, अशाच पद्धतीने मी सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ करून घेते. तर कारण पितळेची मूर्ती, पितळेची भांडी लगेचच काळी पडतात. तर तुम्ही हे स्वच्छ केल्यानंतर लगेच कोरड्या फडक्याने पुसूनही घ्या. म्हणजे तुमची मेहनतही वाया जाणार नाही आणि डागही पडणार नाही. तर बघा बाजूला मी तुम्हाला दाखवते, ही आहे ती ॲक्लिन पावडर जी मी हे तांब्या पितळ्यांच्या गोष्टी साफ करण्यासाठी, देवांना उजळवण्यासाठी जी मी पावडर वापरते. तर हिची किंमत आहे ₹35 आणि ही तुम्हाला बऱ्याचशा शॉपमध्ये मिळून जाईल. तर आता मी तुम्हाला चांदीचे देव कसे साफ करते, तर बघा एक तर कोलगेट वापरा किंवा एक तर मी रुपेरी वापरते. दोन्हींपैकी एक. तर आज मी जी महालक्ष्मीची मूर्ती आहे, ती मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने साफ करून दाखवते. तर हे कोलगेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं चिखलासारखं करायचं कोलगेट आणि ते असंच मूर्तीवरती लावायचं. तर बघा ह्याच्याने चांदीच्या वस्तू हेच जर तुमच्याकडे प्लेन एखादं भांडं असतं ना किंवा प्लेन जरी मूर्ती असती ना, तर त्याचा इफेक्ट खूप वेगळा आला असता आणि ह्याचा इफेक्ट जरा वेगळा येईल. तो तुम्हाला दिसूनच येईल बघा तुम्ही आता. तर अशा प्रकारे संपूर्ण मी मूर्तीला लावून घेतलं आणि जितकी शुद्ध तुमची चांदी असेल मूर्तीची, तितकी तुमची मूर्ती छान निघेल कोलगेटने. तर अशा प्रकारे मी लावून घेतलं आणि आता बघा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. हे पाणी तुम्ही आपलं मी जसं म्हटलं, की प्यायचंच पाणी वापरा. तर बघा आता ही महालक्ष्मी आईची मूर्ती मी स्वच्छ धुवून घेतली. तर मूर्ती तर स्वच्छ निघाली आहे, पण तरी तुम्हाला दिसत असतील, की कुठे-कुठे अजूनही डाग दिसतायत मूर्तीच्या मध्ये, तर ते निघत नाहीत. तर ही माझी अन्नपूर्णा आईची मूर्ती आहे. तर आता दोन्ही मूर्तींमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल, की ही आधीची म्हणजे नेहमीप्रमाणे आपली काळी पडते तशी मूर्ती आहे आणि ही आता स्वच्छ केलेली. ते आता अन्नपूर्णा आईची जी मूर्ती आहे ना, ती मी तुम्हाला या रुपेरी लिक्विडने साफ करून दाखवते. तर रुपेरी लिक्विड मला माहिती आहे बरेच जण म्हणतील, की ताई ह्याच्यामध्ये केमिकल पार्ट असतो, चांदी आपली झिजते. पण त्याचंही जे एक्सप्लेनेशन आहे किंवा स्पष्टीकरण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण सध्या आपण बघू, की ह्याने साफ कशी होते मूर्ती. तर तुम्ही बघाल, की हे जसं काय एक मॅजिकच घडतं ना, असं मॅजिक होतं हे. पण हे करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की मूर्ती भिजवू नका अजिबात. जसं आपण पितळेचं साफ करतो, तेव्हा आपण पाणी घालून घेतो. तर हे साफ करताना मूर्ती भिजवू नका. सुकीच ठेवा आणि कापसामध्ये थोडंसं ते लिक्विड घेऊन तुम्ही अशा प्रकारे बघा क्लीन करा. कितीही काळी पडलेली मूर्ती असेल चांदीची, ती अगदी लकलकीत निघते. मला मान्य आहे, की ह्याच्यामध्ये केमिकल पार्ट असतो, पण तरी मी तसं म्हटलं, की पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, की मी का वापरते हे. तर बघा अशा प्रकारे एकही म्हणजे एकही डाग आपल्या मूर्तीवर राहत नाही. बघा मूर्ती एकदम नव्यासारखी स्वच्छ दिसते. तर आता ही एक मूर्ती ही मी रुपेरीने स्वच्छ केली आहे आणि ही जी महालक्ष्मी आईची मूर्ती ही मी कोलगेटने स्वच्छ केली. तुम्हाला दोन्ही मूर्त्यांमध्ये फरक नक्कीच दिसत असेल, की खूप वेगवेगळी शाईन येते. कोलगेटने स्वच्छ केल्यावर वेगळी शाईन दिसते आणि रुपेरीने स्वच्छ केल्यावर वेगळी शाईन दिसते. तर आता तुम्ही ठरवा, की तुम्हाला काय वापरायचंय. तर मी तरी शक्यतो रुपेरीच वापरते.
तर बघा आता माझं संपूर्ण जे देवाचं सगळं काम आहे स्वच्छतेचं ते सगळं झालेलं आहे. जवळपास 2-2.5 तास गेलेत मला हे सगळं एकूण एक गोष्ट सगळी स्वच्छ करण्यासाठी. हा जो पाट आहे हा पण चांदीचाच आहे. माझ्या बाप्पांच्या इथे मी ठेवते. बाप्पांची मूर्ती याच्यावर ठेवते. त्यानंतर श्रीयंत्र पण मी असं साफ करते. तर असे सगळे देव असे मस्तपैकी स्वच्छ झालेत आणि छान पुसून घेते लगेचच मी, म्हणजे त्याच्यावर कुठलेही डाग पडत नाहीत. नमस्कार. तर मी जर तुम्हाला आज मूर्ती साफ करण्याची जी पद्धत दाखवली, म्हणजे आपल्या पितळेच्या मूर्ती असो किंवा चांदीच्या मूर्ती असो, हा खूप आपला रोजचा विषय आहे. म्हणजे आपल्याला रोज देव स्वच्छ करायचे असतात. तर मी जी पद्धत तुम्हाला दाखवली तर तशा पद्धतीने मी आठवड्यातून 2दाच देव स्वच्छ करते आणि इतर दिवशी साध्या पाण्याने देवांना अंघोळ घालते. कारण जर तुम्ही रोज अशा प्रकारची पावडर म्हणा किंवा तुम्ही रोज जरी आपण जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जसं तुम्ही देव स्वच्छ करतात की जे दही मध वगैरे असं सगळं घालून सुद्धा जे ज्या प्रकारे आपण देव स्वच्छ करतो ना, तर ते जर तुम्ही रोज वापरलं धातू कितीही म्हटलं देव आहेत पण ते मूर्ती आहेत म्हणजे धातू आहे तो एक प्रकारचा, तर काय होतं की जे आपण आंबट जे पदार्थ आपण वापरतो त्याच्यावरती, तर त्याच्यावरती एक प्रकारची रासायनिक क्रिया होत असते आणि त्याच्यामुळे त्याची झीज होत असते धातूची. तर तुम्ही बघत असाल मंदिरांमध्ये सुद्धा जे पारंपरिक जे म्हणजे स्वयंभू सुद्धा ज्या मूर्ती असतात, दगडाच्या मूर्ती असतात, तर त्या सुद्धा कालांतराने झिजतात. कारण त्याच्यावरती सतत दह्याचा वेगवेगळ्या गोष्टींचा अभिषेक होत असतो, बाहेरचं वातावरण वगैरे याचा सगळा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे त्याची झीज होत असते. तर तसेच तुम्ही बऱ्याच जणांकडे मी असे देव बघितलेत की पितळेचे जे देव असतात ते सुरुवातीला छान असतात, नाक नक्षाने वगैरे एकदम छान असतात आणि नंतर तुम्ही बघा खूप ओबडधोबड, कोणाचं म्हणजे डोळे दिसतात, कोणाचं नाकच दिसत नाही वगैरे असेही मूर्त्या म्हणजे मूर्ती देवांच्या देवघरात ठेवलेल्या असतात. तर खरं सांगायला गेलं तर अशा मूर्त्या आपण देवघरात ठेवायच्या नाहीत. जेव्हाही तुम्हाला असं वाटतंय की मूर्तीमध्ये काहीतरी नाकी डोळी काहीच व्यवस्थित वाटत नाही, जेव्हा तुम्हाला चेहराच देवाचा व्यवस्थित दिसणार नाही, त्याचं हास्य तुम्हाला दिसणार नाही, तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो पूजेचा. तर म्हणून जेव्हाही अशी मूर्ती तुम्हाला वाटते की थोडीशी खराब झाली आहे, खंडित झाली आहे, तुम्ही ती मूर्ती बदला. आणि ती आपली मूर्ती माझी आता स्वामींची मूर्ती तुम्ही बघत असाल, खूप जणांनी विचारलं की ही स्वामींची मूर्ती कुठून घेतली, तर ही मूर्ती माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे. या मूर्तीला आता जवळपास 20 वर्ष होतील, कारण त्यांनीच मला मूर्ती देऊन 10-12 वर्ष होऊन गेले. त्याच्या आधी त्यांनी ही मूर्ती घेतली होती आणि ती पण त्यांच्या जवळ एक दुकान होतं की जो माणूस मूर्तीचं त्याने दुकान लावलं होतं पितळे तांब्याचं वगैरे. तर त्याने अचानक दुकानातल्या सगळ्या वस्तू विकण्यासाठी काढल्या आणि त्यात ही मूर्ती होती आणि ही मूर्ती त्याने मला वाटतं अक्कलकोटवरून त्यांनी ही मूर्ती मागवली होती तेव्हा. तर सासूबाईंना वाटलं की घेऊन घ्यावं आपण, म्हणजे ज्या ज्या वस्तू त्यांनी गाय घेतली मोठी अशी छान, त्यानंतर ही स्वामींची मूर्ती, तर अशा बऱ्याचशा वस्तू त्यांनी घेतल्या त्यावेळेला आणि मला ही मूर्ती दिली होती. तर ही मूर्ती तुम्ही बघाल की जशीच्या तशी दिसते, काहीही मूर्तीला काही फरक झालेला नाही अजून आणि उलट आणखीन छान दिसत आहेत स्वामी. तर त्याच्यामध्ये आपली पूजा तर असतेच, पण दुसरी गोष्ट की आपण ती कशी व्यवस्थित ठेवतो ते पण खूप महत्त्वाचं असतं. तर आज जी मी पद्धत दाखवली तर कदाचित बऱ्याचशा जणांना ती आवडणारही नाही. मी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते स्वच्छ नाही केलं, पण जिथे मी वेस्टला मूर्तीच्या म्हणजे मूर्त्यांचं हे केलं होतं, व्हिडिओ केला होता, तो व्हिडिओ खूप रीच गेला होता. तर त्या दुकानदाराने सुद्धा मला सांगितलं की ताई ही जी पावडर आहे ना ही खूप चांगली पावडर आहे आणि खरंच चांगली पावडर आहे, जे ऑलमोस्ट बरेचसे लोक वापरत सुद्धा असतील आता ॲक्लिन पावडर. हा ॲक्लिन पावडरच्या ॲडव्हर्टाईजचा व्हिडिओ नाही आहे, पण तरीही जे चांगलं वाटतं ते चांगलंच आहे आणि त्याला चांगलंच म्हणावं. तर जसं इतर पावडरने बघा तुम्ही तांब्या पितळेची जी आपण भांडी घासतो ते त्याने हाताला लगेच खरखरीतपणा येतो. जर तुमच्या स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो तर तुम्ही विचार करा की मूर्तींवरती सुद्धा त्याचा किती परिणाम होऊ शकतो.
तर म्हणून अशा पावडर न वापरता ही पावडर खरंच खूप चांगली आहे. तुम्ही पावडरची टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजेल की पावडर कशी आहे. तर त्याच्यामुळे मूर्तींना स्वच्छ केल्यानंतर एकदम छान निघते आणि जास्तीत जास्त दिवस म्हणजे जरी आपण रोज पाण्याने जरी अंघोळ घातली, कधी कधी काय होतं वातावरणाचा फरक पडतो. तुम्ही एक गोष्ट ही ऑब्झर्व केली असेल मला माहीत नाही, पण जसं जसे ऋतू बदलतात ना तसं तांब्या पितळ्यांच्या गोष्टींवरती त्याचा फरक पडत असतो. जसं जसं हीट वाढते, उन्हाळा वाढतो, उष्णता वाढते, तर आपल्या मूर्ती लवकर काळ्या पडायला सुरुवात होते. जसं जसं हिवाळा असतो, थंड वातावरण असतं, तर मूर्ती लवकर काळी पडत नाही. तर अशा बऱ्याचशा वातावरणाचा पण फरक पडत असतो त्याच्यावर. चांदीच्या वस्तूंवर म्हणजे चांदीच्या मूर्तींवर सुद्धा या गोष्टींचा फरक पडत असतो. तर म्हणून ह्या प्रकारे तुम्ही या पावडरने क्लीन केली मूर्ती आणि त्याच्यानंतर मी हँडवॉशने क्लीन केलं. ते का केलं? कारण जो पावडरचा एक लेयर असतो, तुम्ही ही गोष्ट बघितली असेल तर, की जेव्हा पण आपण तांब्या पितळेची भांडी बघा स्वच्छ करतो, तर त्याच्यानंतर तिथे एक धुतल्यानंतर सुद्धा काही वेळाने ती जागा सुकल्यानंतर तिथे एक पावडरचा लेयर थोडासा आपल्याला दिसत असतो किंवा भांड्यांवर सुद्धा कधी कधी दिसतो. तर ती पावडर राहते त्या जागेवरती. तर तसंच आपण जेव्हा मूर्ती स्वच्छ करतो, तुम्ही जर व्यवस्थित स्वच्छ नाही केली तर ती पावडर त्याला राहते. तर म्हणून हँडवॉशने तुम्ही क्लीन केलं ना, आणखीन छान शाईन येते तिला आणि जी पावडरचा जो असर असतो तो निघून जातो आणि मूर्ती तुम्ही जेव्हा इतर दिवशी पाण्याने जेव्हा आंघोळ घालता तेव्हा मूर्ती आणखीन छान राहते. तुम्ही बऱ्याच वेळा मला विचारते की ताई तुम्ही कशाने स्वच्छ करता? तर खूप वेळा बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या, तर म्हणून मी म्हटलं की आज दाखवूनच द्यावं की कसं आपण स्वच्छ करतो, कसे देव उजळवते मी. तर हे झालं पितळेच्या मूर्तींच्या बाबतीत. आणि पितळेची भांडी सुद्धा म्हणजे माझा कलश बघा, इतर जी देवाची भांडी असतात नेहमी पूजेमध्ये मी ज्या समया वगैरे सगळं वापरते ते सुद्धा यांनी एकदम पटकन क्लीन होतं. इतर जे काय काय दाखवतात जे आंबट फूल, मी बरेचसे व्हिडिओ बघितले क्लिनिंगचे, तर आंबट फूलमध्ये डीप करतात किंवा काय काय वेगवेगळे लिक्विड बनवून त्याच्यामध्ये डीप करतात, पण ते सेफ नाही आहे आपल्या पितळेच्या म्हणजे मूर्तींसाठी किंवा बाकी गोष्टींसाठी. कारण ते लगेच जेवढं इन्स्टंट एवढं क्लीन होतं ना तेवढ्या लवकर ते खराबही होतं. त्यातलं भले ते दिसताना लगेच चमकत असेल, मेहनत नसेल त्याच्यामध्ये, पण कालांतराने ती आपली जी झीज असते भांड्याची म्हणा किंवा मूर्तीची म्हणा तर ती त्याच्यामध्ये होते. तर म्हणून मला ही पद्धत मला खूप चांगली वाटली, मला खूप सेफ वाटली आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगू शकते की ही खरंच खूप सेफ आहे. माझ्या मूर्ती जशा आहेत तशाच आहेत. मूर्तींमध्ये कुणाच्याही मूर्ती म्हणजे कुठल्याही मूर्तीचा नाक नक्षा म्हणा किंवा मूर्ती घासली गेलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे मला खूप आवडते ही पावडर, ॲक्लिन पावडर. ही तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा मिळेल, तुम्हाला इतर ग्रॉसरी स्टोर्समध्ये सुद्धा मिळेल, ऑनलाईन सुद्धा मिळते मला वाटतं. ॲक्लिन ACLIN ॲक्लिन पावडर असं नाव आहे या पावडरचं. आणि तुम्ही हे झालं पितळेच्या मूर्तींच्या आणि भांड्यांच्या बाबतीत. चांदीच्या मूर्ती मी तुम्हाला दाखवलं की एक तर तुम्ही कोलगेट वापरू शकता किंवा रुपेरी वापरू शकता. तर बरेच जण मला म्हणाले की ताई रुपेरीमध्ये केमिकल प्रमाण असतं तर त्याच्यामुळे आपली चांदीची झीज होते. तर बरोबर आहे, पण आपण रोज ती प्रोसेस नाही करत. मी तर चांदीची जी मूर्ती आहे ती आठवड्यातून एकदाच मी त्याच्याने क्लीन करते. बाकी मग मी इतर वेळी फक्त त्या मूर्तींना आंघोळ घालते साध्या पाण्याने. तर त्याच्यामुळे आणि काय असतं ना, जेवढं प्लेन असेल ना चांदी तेवढं कोलगेटने छान निघतं. पण जेवढी त्याला डिझाईन असेल, तुम्ही ही गोष्ट करून बघा स्वतः, की जेवढी डिझाईन असेल तेवढी कोलगेटने सुद्धा निघत नाही. मग ते जे डिझाईनचा जो आतला भाग असतो ना त्याच्यामध्ये काळं काळं जमावायला लागतं. आणि जर तुम्ही खूप दिवस ते क्लीन व्यवस्थित झालंच नाही, नंतर जर तुम्ही क्लीन करायला गेलात ना ते निघणारच नाही, ते तसंच काळच राहतं किंवा त्याच्यावर वेगळाच रंग चढायला लागतो. तर मग शेवटी आपल्याला ते सोनाराकडे न्यावं लागतं, मग त्यांच्याकडून क्लीन करून. मग ते सुद्धा फक्त असं नॉर्मल क्लीन नाही करत, मग ते पोटॅशियममध्ये वगैरे डीप करतात ते आणि मग तुम्हाला ते क्लीन होऊन मिळतं. तर जे माझे दादा आहेत म्हणजे दहिवडकर दादा, योगेश दादा, तर योगेश दादांनी मला ही कोलगेटची आयडिया सांगितली होती की कोलगेट असं सुक्कं सुक्कंच, पण जेवढं तुमचं प्लेन भांडं असेल किंवा प्लेन मूर्तीसुद्धा असेल चांदीची तर ते छान निघतं, पण डिझाईनवालं असेल ना तर ते खूप कमी स्वच्छ निघतं. तर त्याच्यामुळे मला रुपेरी त्यातल्या त्यात बेस्ट वाटतं.
की थोडंसं कापूसमध्ये घेऊन ते व्यवस्थित पुसलं सुक्या मूर्तीला तर मूर्ती एकदम छान निघते. आणि तुम्ही बघत असाल माझी अन्नपूर्णा आईची मूर्ती, महालक्ष्मी आईची मूर्ती नेहमी छान अशी मस्त वाटते. तर म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा एखादी गोष्ट आपण वापरतो तर त्याचा आपण वापर खूप अतिरेक केला ना तर त्याचा वाईट परिणाम होतो. पण तुम्ही जर ते लिमिटमध्ये वापराल, व्यवस्थित वापराल तर त्याचा तसा वाईट परिणाम होत नाही. तर मला वाटतं की मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या किंवा ज्या प्रकारे मूर्ती कशा स्वच्छ केल्या, आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची इच्छा आहे. शेवटी मी तुम्हाला यामध्ये कुठलीही जबरदस्ती करत नाहीये किंवा मी कुठला फोर्स करत नाही की तुम्ही हेच अशाच पद्धतीने स्वच्छ करा. तुमची इच्छा आहे. जर तुम्हाला मूर्ती शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वच्छ करायच्या असतील तर तुम्ही जसं नेहमी बाकी आपल्या ज्या घरच्या गोष्टी असतात त्याने सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता. फक्त मला विचारलं गेलं बऱ्याच वेळा की ताई तू मूर्ती कशी स्वच्छ करते, आणि माझी तरी अशीच इच्छा असते की जी मी पूजा करते, देवपूजा, जसं आपल्याला स्वच्छ ठेवतो, आपल्याला कुठेही काही झालं तर आपण लगेच घासतो, पुसतो, छान ठेवतो, तर तसंच मलाही असं वाटतं की देवानं सुद्धा असंच छान ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि असं काळे पडलेले किंवा कुठे डागाळलेले असे देव नसावेत. छान स्वच्छ असे मस्त प्रसन्न असावेत असंच मला नेहमी वाटत असतं. तर म्हणून मी तशा पद्धती, आणि त्यातल्या त्यात ते खूप सेफही वाटतंय मला जसं मी वापरते त्याच्या हिशोबाने. तर म्हणून तुम्ही बघा, तुम्ही वापरून बघा, करून बघा. तुम्हाला आवडलं तर करा, नाहीतर मग तुम्हाला पद्धत आवडते ती पद्धत तुम्ही करू शकता. तर म्हणून अशा मी आजच्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या. जर आजची आपली जी देवांची स्वच्छतेची उजळण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.